स्ट्रायकर शंभू यांची टीम, रविकांत म्हात्रे द कोच अगेन्स्ट द वासी इंडियन. लवली मॅच and leading of the Sachin Hiraji Naik, team captain, given the first title of the NMPL. परंतु या वेळेला पाहिलं तर टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं पर्व कोणाच्या लक्षात असं. मग 1975 तर वेस्ट इंडिज का असो ना, पहिला क्रमांक नेहमीच पण त्यासाठी मात्र जबरदस्त संघर्ष करावा लागेल. कडबा झुंज पाहायला मला मेहनत घ्यायला लागेल आणि पहिलाच ओव्हर मध्ये टाकण्यासाठी संग्राम रनावरे याच्या खूप आठवण. पहिला बायकर मॅन ऑफ द दिवा कोलीवाडा निलेश चंदू पाटील महाविकास आघाडी चषक. त्यामध्ये पहिल्या गोलंदाजाने दिव्याला पहिली ती बाईक आणून दिली. गंगाणा आणलेत, उमीने कार आणले, पण पहिला बायकर मॅन बॉलिंग मार्कवर फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स अँड संग्राम रनावरे. पहिले स्लिप तैनात केले. आयुब शेख बिहाइंड द स्टंप इज विकेट कीपर आणि पहिला स्ट्राईक. व्हेरी डेंजरस मॅन किदन म्हात्रे फ्रॉम वाकलिन, बायकर मॅन म्हणून ज्याला ओळख आहे. तर पहिला चेंडू फेस करणार फॉर्म तेच सरळ गोलंदाज. 5 ओव्हरची मॅच, पहिल्या पॉवर प्ले पहिला चेंडू. संग्राम वर स्लाइस होऊन गेला. पिच कट करायचा होता पण बॅटची कडा सुदैव ठरला आणि या सुदैवच्या 4 धावा केतनच्या खात्यामध्ये तो खातो बोलतो 4 चरण. बॉलिंग यार बरोबर ऑफसाइड ऑफ शॉर्ट चेंडू बॅकफुटवर करताना स्क्वेअर करायचं होतं. बॅटची कडा घेतली की त्यांच्या आणि सरळ स्क्वेअर ऑफ द थर्ड मॅन. 4 रन. 4 धावाने खणखणीत खातं मात्र केतनचं इथे खुळलं गेलेलं आहे. व्हॉट अ स्टायलिश शॉट. नो मॅन इज देअर. व्हेरी डीप होता. काऊकोन मिड विकेटचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत इथं फील करतोय थोडासा थांबलेला होता परंतु त्याला धावायला भाग पाडलं. व्यावसायिक असं क्रिकेट. एक धाव खूप कष्टाची आहे. एक धाव सोडली, एक धावाने बऱ्याचशा अतिटटीच्या शेवटचा जो शेवट तो खूप मत कडू होतो. तो कडू होण्यासाठी सिंगल गेम मित्रा. 1 इन कन्वर्ट टू 2. नाव एक्झॅक्टली 6. दोन बॉलची झाली इथे समाप्ती. सेकंड राऊंड. प्रत्येक टीमला वाटणार का दुसरा सामना मॅच जिंकून टेबल पॉईंटमध्ये आपण एक वेगळ्या स्थानी जाऊ, चांगल्या स्थिती पोहोचू. ग्रेट शॉट आहे. आपटून मारल्या सपाटून चेंडूला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चला थोडं असं आमचा डीजे ऑपरेटेड जेवणाच्या वेळेसाठी मात्र ते उपस्थित थोडंसं संगीत मात्र आपल्या कानापर्यंत पोहोचलं. आमचे आवाज मात्र कानापर्यंत. चौकार आला लगातार यावर मला हा दुसरा चौका 10. संग्राम कमजिंग बॉल राईट अ विकेट टू केतन. अलाउन द कार्पेट. सरपटीत मारला चेंडू दूरवरून काऊ कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील करेल तोपर्यंत एक घेतली. दुसरी मांग जरूर रुची दाखवली होती पण स्पष्ट नकार दिला. चला सलगचे 3 षटकार जो कोणी बॅटर मारेल ना तर नुकतेच आलेले ज्यांच्या हाती आपण हातून सुव्या हस्ते आपण टॉस घेतली. पोलीस पाटील ऑफ द खेरणे गाव हनीफजी पटेल यांच्याकडून रोख 3000 सलगचे 3. त्यासाठी दणदणी पॉवरफुलच्या मध्ये आपण दैनाला उघड करू त्याचा यथोचित समाचार घेऊ. संग्राम व्हॉट अ ग्रेट शॉट. हो अंगाला शहारे आणाला असा पंच. व्हॉट अ स्क्वेअर ड्राय बीटिंग थ्रू द पॉइंट अँड पॉइंट कव्हरचे 4 रन. अफलातून दर्शनीय फटका. 4 रन. व्हॉट अ शॉट. बॅकफुट गेला हॉरिझॉन्टल बॅटमध्ये जागा शोधली आणि त्याला स्क्वेअर ड्राय केलं. मादकता होती, सुंदरता होती, दर्शनीयता होती. केतन म्हात्रेच्या स्ट्रोक पाहिला तर नमितच्या बॅटमधून होते कारण सिंगल घेतल्यानंतर. व्हॉट अ ग्रेट शॉट. नमित अशोक पाटील टीम कॅप्टन. पहिले ओव्हर प्रगतीपथावर 4 चेंडू पास झालेत. शेवटचा बॉल पॉवर प्ले. पहिला आणखी एक दर्जेदार फटका. टप्पा घेते उचली गेला चेंडू सरळ गाठो सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो 4 धावांसाठी. 4 रनों के लिए.
खणखणी 2 चौकारांनी बरसाती करताना 8 वर 20-0 5 वरचा ओव्हर दुसरं पॉवर प्लेची मात्र इशारा मात्र दर्शवल्या इथे सांगितलंय की दुसरं पावला सुरुवात होते दुसरं पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले कोण घेऊन येते ते पाहूया ओ माय गॉड इज ऑल इंडिया आयकॉन कसर वडवली मॅन फ्रॉम कसर वडवलीचा हा तारणहार दिलो की धडकन अयूब सिंग बॉलिंग मार्क त्याच्या समोर आता आहे केतन हो आयकॉन टू आयकॉन ऑल इंडिया आयकॉन बेस्ट वर्सेस बेस्ट असा कडवा मुकाबला फ्रॉम कोपरखेडणे गाव वेन सिलिमिडॉ चेंडू जस्ट इनसाइड आउटस्विंग होईल असं वाटलं होतं केतनला साफ त्याचा अंदाज चुकला टप्पा त्याने त्याच दिशेला त्याच ऍक्शनला इन स्विंगर केला ही नजाकत आहे पहा एकाच ऍक्शन मध्ये नॉट आउट स्विंग इट्स इन स्विंगर बॅटची कडा गापी गेली बियॉन्ड द स्टंप व्हॉट अ कॅच जबरदस्त झेल टिपला विकेटच्या पाठीमागे कॉट मनोज अँड बॉल बाय ऑल इंडिया प्लेयर अयुब ही किमती बेस विकेट मात्र मिळाली केतन परतलाय जबरदस्त हादरा मात्र इथे पहा मिळतोय अर्थातच डी पाटील वॉरियर्स टीम 1 गडी बाद आता स्कोर आहे 20 पहिल्या चेंडूवर बेस्ट किमती विकेट सुपर बॉलिंग यार एकाच ऍक्शन मध्ये सुपर बॉलिंग यार एकाच ऍक्शन मध्ये बऱ्याच वेळा वाटतं फिंगर मला जर उडची तर बाकी 2 बोट्यांचं हे करामत त्यापैकी समोरची बोटी त्यांनी मात्र जास्त दाब देताना एक्स फिगर आणला व्हॉट अ सुपर बॉलिंग वाईब इनसाइड बॅटची आउटस्वर्स लागली बॅटची कडा बियॉन्ड द स्टंप मनोजने झेल पकडला ही सफलता मिळाली अयुबला आता 20 वर 1 नवीन बॅटर मैदानाच्या आत सचिन रजक इच्छापूर्ती वाशीगाव टीमकडून खेळणारा हा बॅटर बॅकफुटवर जाणता ग्रेट बॉलिंग यार थोडा गाफील ठेवलं नो इन स्विंगर नो आउट स्विंगर इज आर्म स्टेट ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाला तेव्हा मात्र नीटचा बॅटमध्ये नाला सरळ चकून गेल्या विकेटच्या पाठीमागे मनोज चव्हाण खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटिंगने त्या 20 धावा चोपल्या नसता कदाचित हा मॅच त्यांच्याऐवजी निश्चित टीम खेळली असती वैभव प्रतिष्ठान बोनकोडे आणखीन एक सफलता सचिन गॉन विदाउट स्कोर 0 वर भोपलाही फोडण्याची संधी दिली नाही सचिनला सचिन परतलाय 2 जबरदस्त हादरे म्हणून मी म्हटलं जेव्हा अजिंक्य पाटीलनं अंडर 22 रामलीला मैदान इथे आणलं ना तेव्हाच आम्ही चुणक बघ तेव्हा गुण आम्ही स्पष्ट दिसले ते स्पष्ट करताना पुन्हा एकदा मैदान भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे जिथे जबरदस्त टेनिस क्रिकेट लीग 2005 पर्व पहिलं चालू आहे NMTC प्रेझेंटेड 2 जबरदस्त धक्के केतन परतला 5 चेंडूचा सामना 11 वर त्याच्यानंतर जसा क्रमांक 2 वर आला सचिन रजक 0 वर असे 2 जबरदस्त धक्के दिले पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर टाकताना टीमकडून आपलं पहिलं हाताळताना अयुब शेखने 20 वर 2 ग्रेट ऑलराऊंडर म्हणून नवसाती मित्रमंडळ आयोजित प्लेअर ऑफ द सिरीज 100च्या वर धावा विकेट साईनाथ दिवा मित्रमंडळ आयोजित प्लेअर ऑफ द सिरीज सुपर कॅच व्हॉट अ सुपर डुपर कॅच आजच्या दिवसाचा सर्वात देखणा झेल बॅकफुटवर गेला पंच केला तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट जाळं फडतो ते जाळ्याला फाडता आला नाही जसा आला तसा गेला अर्थातच गुड्डू तुषार बॅक मॅन फ्रॉम दिवा गुड्डू स्वतःच आल्या घरी परत लावून चान्स ऑफ द अयुब शेख ऑन द हॅट्रिक ज्याने 21 धाव वाजून ऑल इंडिया प्लेअर अयुब शेख मॅन फ्रॉम कसर वडवणे दिलेली नाही पहिला विकेट दुसरा डॉट तिसरा विकेट चौथा विकेट अशा 0 धाव देताना 3 जबरदस्त हादरे मात्र दिले ट्रायडंट नवी मुंबई वाईट कार्ड म्हणता येईल कारण याच्याऐवजी योगेश पेनकर मॅन फ्रॉम रायगड मुरुडचा हा येऊ शकला नाही त्यासाठी या मोठ्या प्लेअरला एका मोठ्या पुण्याचं स्थान दिलं अयुब शेखला बोलवलं व्हाईट कार्ड आणि त्याने काय केलं पहा मी म्हटलं पहिल्या मॅचमध्ये त्याची आग ओकताना दिसला नाही त्याने खास स्पेल त्याने दुसऱ्या मॅचमध्ये सुरक्षित ठेवताना 4 चेंडू 3 विकेट 0 गडी बाद 0 धावा दिल्यात आता 20 वर जिथे एकही गडी बाद नव्हता तर 20 वर गडी झाल्यात बाद 3
आर आर आरा आर आय आरा एंटरप्राइजेस ऐरोलीकडून या स्पर्धेमधील मालिकेसाठी उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर आणि मालिकावर प्लेयर ऑफ द सिरीज ब्रँड एसेक्स शूज. ओ माय गॉड. आणि एसेक्स शूज येतं ना तेव्हा आम्हाला राकेश आठवतो, क्षेत्र सतीशचा भाऊ. कारण त्याने संपूर्ण कोपरखेणे 11 कोचपासून त्याच्या स्क्वॉडला कोपरखेणला पुरवले होते राकेश राऊतने. जे आता आपण ऐकलं, उत्कृष्ट बॅटर बॉलर, चान्स फॉर द हॅट्रिक. आय से ऑन द हॅट्रिक. आणि हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी मध्यावर आलाय रबाले गावचा हा प्रिन्स राजकुमार शुभम पाटील फेसिंग टू द हॅट्रिक बॉल. बॅकफुट वगैरे त्याला रॅकेट प्रमाणे टेनिसचं रॅकेट राफेल ज्यापर्यंत नदाल जसं मारतो तसं रॅकेट बॅटनं त्याला आपटलं. हॅट्रिक होऊ शकलं नाही. 5च्या 5 चेंडू डॉट. त्याच्यामुळे 3 जबरदस्त हादरे, 3 जबरदस्त धक्के इथे दिलेले आहेत. आरा एंटरप्राइजेस ऐरोलीकडून उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर आणि प्लेयर ऑफ द सिरीज ॲक्सिस ब्रँड शूज रामपोल. बॅकफुट उकायला जागा बनला, स्क्वेअरला तो जागा खाली यायचा, जागेतून काढला हा दणदणीत शेवटच्या बॉलाला चौकार. चरण 4 धावा. पहिले 5 चेंडू 3 विकेट. शेवटच्या चेंडू शॉर्टचा टाकला, स्लो वन डिलिव्हरी ते ओळखलं आणि बॅकफुट वर जाताना प्रिन्स ऑफ द रबाडा शुभम पाटीलला हाणला चौकार. स्क्वेअर लेगला क्लिक करतात. चरण फिल्डरला पण तर फिल्डरसाठी पण आहे आरा एंटरप्राइजेस ऐरोली. मोठा क्रिकेटचं मोठं नाव रामपोल, ज्याने पोलीस जी टीम होती नेमकं त्याचं नेतृत्व केलं. कॅप्टनशिप ऑफ द पोलीस. ग्रेट क्रिकेटर. आणि NMPL मध्ये जेव्हा स्पर्धा झाली होती रामलीला मैदान, तर रवी म्हात्रेला मॅन ऑफ द साठी जबरदस्त टक्कर दिली होती ट्रायडंट नवी मुंबईकडून खेळताना. जबरदस्त काटेकी टक्कर झाली होती प्लेयर ऑफ द सिरीज. त्याच रामपूर्ण या स्पर्धेसाठी NMTC पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व पहिल्यासाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर प्लेयर ऑफ द सिरीज ॲक्सिस शूज. चला इथे पाहिलं तर अफलातून आग ओतली मी म्हणेन अयुब शेखनं. ऑल इंडिया खेळाडूंवर फक्त 4 धावा दिल्या. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 12 धावांच्या सरी 24 धावा लागल्या धावफलकावर. चांगला निर्णय म्हणता येईल चंदन तनवा टीम कॅप्टन ऑफ द ट्रायडंट नवी मुंबई. थोडंसं अडचणी निर्माण केल्या DR पाटील वॉरियर्ससाठी. 3 ओव्हरचा अजून खेळ बाकी आणि मध्यात आला गोलंदाजसाठी पहिला मॅचचा हिरो अभिषेक. ऑफसाईड ऑफस्टम पिचिंग होतं, तो खूप बाहेर होता. ते पाहिलं रुपेश सामंत याने मला सांगितलं का हा खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या हलकीशी मारते जाते पुढे, ती पोचते. रिव्ह्यू घेतला गेला. फक्त एक रिव्ह्यूची मान्यता दिली गेली आहे या स्पर्धेसाठी, या मालिकेसाठी. तो घेतला गेलाय फिल्डिंग करणाऱ्या अंपायरचा निर्णय. माफ करा. येस रुपेश सामंतने सांगलं. चला बघूया. बघायला बोला कोण आहे. त्या दरम्यान विशाल इज अ हॅन्डसम पर्सनॅलिटी ऑफ धोनकोडे. सच स्वागत आहे विशाल. त्याचबरोबर मंदाजी परब आहेत, क्रिकेटचे सुरेख खेळाडू. NMTC प्रेझेंटेड टेनिस क्रिकेट लीग 2025 अतिशय सुंदर हा क्रिकेटचा खेळ. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे. इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. चान्स फॉर द बॅटर नाव. फ्री हिट, सुपर हिट करण्याची. आणि समोर आहे बॅटर, अर्थातच कॅप्टनची जोपर्यंत खेळ आहे ती खूप महत्वाची आहे. चला पाहू शकतो आपण टेनिस cricket.in जे 5 कॅमेरे लावले त्या 5 कॅमेरे एकान टिपला. पहा कैसा फुटवर्क. हीच तर क्वालिटी आहे. संतोष नाणेकर असेल, गौरव सावंत असतील, खऱ्या त्याने मोठे वर्तुळ निर्माण केलं. क्रिकेटरना त्याने प्रकाश ज्योतात आणलं. फ्री चेंडू, चेंडू ग्रेट शॉट आहे. बैठक कशी मारली पहा. बरोबर समोरचा पण थोडा बेंड केलाय आणि मागच्या पावर थोडंसं दाब जास्त दिलं आणि त्याला बिरकावून दिलं कावकांच्या वरून. आळा षटकार कॅप्टनच्या बॅटमधून या सुपर हिटला हिट करणारा हिटर षटकार चरण. NMTC पुरस्कृत टेनिस क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं
बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु आयुष्यने एक तुफान स्पेल टाकला. कंबंड मोडलं म्हणलं मी, कारण त्याने शेवटचा जर चेंडू सोडला तर एकी धाव दिली नव्हती. तिसरी ओव्हर मध्यात आहे. ड्रिंक्स आहे का? नाही ना. आणि आम्ही म्हटलेलो होतो, कारण उमेशनं सांगितलं होतं पहिला आपल्या जी सूचना आपल्या पर्याय समोर आणली होती, कारण जेव्हा चेंडू हरवेल फुटेल तेव्हा नवीन चेंडू आपल्याला पुरवला जाईल. हा स्पर्धेचा नियम कायम राहील याची दक्षता घ्या. बरोबरी सामना जर सुटला तर मॅच विल बी सुपर ओव्हर. बरोबर सुटला सामना सुपर ओव्हरचा होईल. एक DRS एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. ते रिव्ह्यू मागच्या वेळेला आपण पाहिला नो बॉल जेव्हा घोषित केला रुपेश सावंतने, तेव्हा नो बॉल निघाला. 5 कॅमेरेने टिपलं जातं. ही खासियत आहे. मी क्रिकेटच्या मध्ये टेनिस cricket.inचं खरं कौतुक केलं, कारण क्रिकेटरांना जे प्रकाश ज्योतानाचं आणण्याचं काम, त्यांना प्रसिद्ध देण्याचं काम ह्याच महिन्याने दिलं. टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमता संतोष नाणेकर. सलाम असेल संतोषजी नाणेकर. चला, खेळ थांबले तोपर्यंत षटकार, पहिले नो बॉल आला. षटकाराला धावसंख्येला आकार देताना आता कॅप्टन मात्र समोर आलाय. लिडिंग फ्रंट करताना नमित अशोक पाटील, 31 DR पाटील वॉरियर्स. अभिषेक ॲप्ट्रॅकवर चेंडू, काऊ कोंडाशन तैनात आहे. प्रोटेक्शन करताना टप्पा जाईल हातामध्ये, फील करेल. कॅप्टनने सिंगल अर्जित केली. नाव रबाले गावचा हा राजकुमार शुभम पाटील. व्हॉट अ लवली फिजिकल फिटनेस यार. पहा त्याची फिजिकल फिटनेस, त्याच्या शरीर एस्टेव करू नको, त्याच्या अंकाटीवर जाऊ नका. तुफानी बॅटिंग आहे. जर लईमध्ये आल्या तर तो कोणाला सोडत नाही. मग किती दिग्गज गोलंदाज त्याच्यावर बॉलर असू दे, त्याला टायमिंगच्या वर तो पिटतो, मिड विकेटला फेकतो, लॉंग ऑफ लावून जोरात मारतो. एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्याकडे बरेच फटके आहेत. विविध ते फटक्याने नटलेला हा बॅटर आहे शुभम पाटील. स्ट्राईक, हॅट्रिक चुकवली आहे बॅटरने. 32 धावा पोहोचले. तिसरं प्रगती पथावर अभिषेक, मागच्या मॅचचा हिरो फ्रॉम ट्रायडन नवी मुंबई. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतो का? दुसरी मॅच कोणताही टीम जिंकायला बघेल, कारण पहिलं पर्व आपल्या नावे लागावं असं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. ते कोणाचं साकारेल? बाळा टीमपैकी बॅकफुटोकेला जागा बनवली. मिस टायमिंग स्ट्रोक घुटमळत चालला अलॉंग द कार्पेट. काऊकॉनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येईल, फील करेल, थ्रो फेकेल थेट अभिषेक विकेटकीपरच्या हातात ऑल इंडिया प्लेअरच्या. तोपर्यंत कम्फर्टेबल सिंगल अर्जित केली. 33 धावा लागत आहेत. 33 लॉस ऑफ द 3 विकेट. 2.3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. अजून 2.5 ओव्हरचा मॅच बाकी आहे. कोणाचे आहे? हरले ना. ओके, चला, जे पराभूत टीम आम्ही पाहिले त्यांची मॅच आता रंगेन. राईट मूव्ह द विकेट, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. सुंदर फटका. जोपर्यंत पहिला मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो होतो मनोज चव्हाण येईल, फील करेल, तोपर्यंत आरामात आणखी सिंगल मिळते कॅप्टनच्या खात्यामध्ये, जोडली जाईल. कॅप्टन पोचले हे सिंगलने 16 वरती. टीमला 34 वर घेऊन झालंय. तिसरं ओव्हर टाकलं जातं फ्रॉम मी आवाज देईन जय मल्हार अग्रोली टीम कॅप्टन आणि वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे टीम कॅप्टन. सुरेख बॉलर, मजबूर केलं सरळ बॅटला स्लो आणण्यासाठी. एवढी किंमत होती बॉलची. स्लो वन परफेक्टली यॉर्क बाय अभिषेक. सुपर बॉलिंग, नाईस नाईस डिलिव्हरी. स्कोर सिंगलने 35 वर पोहोचलाय. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहतो टॉस हारल्यानंतर आमंत्रित केलं. ट्रायडन नवी मुंबईने 35 धावा 3 गडी बाद. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. नाउ फर्स्ट मॅच हिरो बॉलिंग मार्क पर अभिषेक. ग्रेट यॉर्क, परफेक्टली बुंदा इनटू द परफेक्टली मिडल लेग्स. अयुब शेखने टाळ्या वाजवून वेल डन वेल डन म्हटलं. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. पहिला नो बॉल षटकार सोडला तर जेरिसनला कमबॅक करून दिलं. 3 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 36 धावा 12 धावांच्या सरासरीने इथे लागले की 3 गडी बाद 36. DR पाटील वॉरियर्स पहिल्यांदा बॅटिंग करणे आमंत्रित केल्यानंतर, कारण केतन गेल्यानंतर थोडासा प्रेशर आला ना, त्या प्रेशर दबला गेला. लगेच सचिन रजक 0 त्यांच्यानंतर गुड्डू तुषार हा 0 हॅट्रिकवर होता, पण शुभमने ती हॅट्रिक चुकवली. 3 ओव्हरचा झाले खेळ कदम थोडासा हलकं संगीत या वातावरणामध्ये घेऊन येईल आपलं मनोरंजन करण्यासाठी आदेश म्हात्रे.
कंठा वाढवेल ती, पण त्यासाठी 12 चेंडू 30 धावा कमीत कमी आणि ती जोखीम मात्र घेईल अर्थातच नमित ऑन द स्ट्राईक कॅप्टन. ओ हो, लो राहिलाय सबमरीन डिलिव्हरी. पहिला चेंडू सरळ बॅटच्या खालून गोलंदाजी मार्कवर मनोज चव्हाण बॅटने कमाल केली. ते 3 षटकार आणि 1 चौकार मनोज चव्हाणचा आला नसताना पहिल्या मॅचमध्ये नो चान्स नेवर. अशात मात्र उरत नव्हती ती, आशा दाखवली याच बॉलरने बॅटिंग करताना. फटका फसले काय, पण कोणत्याही क्षेत्राचे तिथे नाहीये. सरळ थ्रू द कबा एक आणि किती खेळाडू होती पहा. थोडं तिथे जाऊन पाहणं कठीण होतं, पण त्याने सांगितलं का षटकार आहे. सलाम करतो तिच्या खेळाडू तिला. वॉट अ लवली छरन. and through cover extra cover 6 बॅकफुटवर गेला. या शॉट साठी नमित खूप मात्र धावा जोडतो. बॅकफुटवर गेला, त्याला हुक केलं पल्लू शॉट सारखा. फायनल क्लिअर करताना 4 रन. बेतेनी स्ट्रोक. तीस आम्ही निश्चित करू. 3 चेंडूमध्ये त्याने 10 धाव वसूल केल्यात. जोरदार अंमला बोल. क्लासिक फटक्यांची बरसात करताना टीम ऑफ द कॅप्टन डी आर पाटील वॉरियर्स नमित. ओ ओ ओ ओ ओ हो हो हो, बॅटची कडा डेफिनेटली ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. आयुब शेख व्हेरी डिसअपॉइंटेड, निराश. स्वतःच्या चुकीबद्दल किती निराश आहे बा. बॉलरकडे कटाक्ष टाकला नाही, ही खासियत असते वास्तव खेळाडू. ऑल इंडिया मधून आपल्या हातून झेल कोणाचा सुटलाय, कॅप्टनचा सोडलाय. चूक मात्र मागात पडेल. अजून 2 चेंडूचा खेळ चौथ्यामध्ये शिल्लक. मनोज चव्हाण इज कमिंग बॉल टू द कॅप्टन. ग्रेट यॉर्क, परफेक्टली बुंदा ऑफसाइड ऑफ स्टंप लाइन exactly in the front of the bat. No chance to the captain to heat up the scare point, cover point and long off. Super bowling. Now last ball. चौथ्या बॉलचा शेवटचा बॉल. शॉट थर्ड मॅन उभं गेले, शॉट फाईन लावले. बॅकवर्ड पॉइंट अँड शॉट एक्स्ट्रा कवा. ग्रेट शॉट. टप्पा कदाचित ओहो, टप्पा उडाला नाही. ही अपेक्षा होती नमितला का टप्पा उचले गेल. खेळपट्टी आहे तिथे जे साई मल्हारची सातत्याने सलाव चालतो तर साई मल्हारचा, पण त्या खेळपट्टी थोडंसं बाजूला पण 4 ओव्हरचा खेळ तिथून मात्र झाल्या समाप्त. 47-3 कॅप्टन रंगात आले. सिंगल शेवटच्या बॉलमध्ये गेले. आता 6 चेंडू तो कॅप्टन काय करामत केल ते काय गाण्याच्या संगीतानंतर आपण कम बॅक टू द क्रिकेट. जवळजवळ 24 धावा डिपेंड झाल्या. ते केलं होतं कॅप्टन चंदल तर वन ऑफ द कॅप्टन टू कॅप्टन वेल कॉन्टॅक्ट इन द लास्ट ओव्हर इन द फर्स्ट इनिंग. पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंग मधल्या जबरदस्त कॉन्टॅक्ट समोर येतोय. दोन्ही कॅप्टन आता किती टार्गेट सेट करणार, किती टार्गेटच्या अगोदर आम्ही रोखणार हे बॉलर आणि बॅट्समन सांगेल. बॉल अँड बॅट इज अ गुड कॉन्टॅक्ट नाव कॅप्टन टू कॅप्टन. ओ स्टाइलिश शॉट. हो हो हो, that is an outstanding stroke, unbelievable stroke by captain. What a lovely over the cow corner and Cheran. आर पाटील वॉरियर्स धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 53. आता एका कॅप्टननं ठेवला एका कॅप्टनवर जबरदस्त प्रेशर. पहिला चेंडू यॉर्कला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ स्टाइलिश शॉट ऑफ द नमित अशोक पाटील ओव्हर थ्रू द कौ कॉर्नर. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. अप ड्राईव्ह केला, दुरून क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन कर. मनोज थोडासा गडबडला, हरबडल्या. त्या हरबडल्या स्थितीचा पुरेपूर फायदा कॅप्टनने उठवला.
शुभमला म्हटलं यू मस्ट बिकम, तुला यावंच लागेल, कारण माझा सेटर बॅट्समॅन माझे जी डोळे आहेत ते डोळे मात्र बॉलवरती परफेक्ट यायला लागलेत, फुटबॉल सारखा दिसू लागले. 2 चेंडू 8 धावा, स्कोर 5-5. इज एक्झॅक्टली द नेम ऑफ द बेन स्टोक. बेन स्टोकचा नंबर मात्र आला. पुल्लाड 55 बिहान द स्टंप जर्सी. 2 धावसंख्या अजून बाकी 55. 4 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग सामन्यासाठी मात्र शिल्लक आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये 2 विजेता टीम आमने सामने. फुलटॉस सोडणार नाहीये, मैदानाच्या आत जाईल का? जाईल. त्याच्या मनगटात तुफानी ताकद आहे. तो वारस घेतला त्यांच्या वडिलांकडून, अशोक पाटील कडून, पण टायमिंग त्याने स्वतः स्टॅब्लिश केले. इस्टॅब्लिश छरन. मी म्हटलं ते 3 पाहिजे. आता जवळजवळ 9 चेंडूमध्ये धावा त्याने केल्यात 23-25, म्हणजे 5 मध्ये अपेक्षा आहे निघतील डेफिनेटली. नाव एंड चेंज. नाव कॅप्टन कम्सिंग बॉल टू द राईट आर्म ओव्हर द विकेट टू द कॅप्टन नमित. स्टायलिश स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, परंतु होऊ दिल ना. ब्लॉकमध्ये अडवण्याचा पण सिंगल किती, दुसरी मांग होईल का? डेफिनेटली जाईल. थ्रो कुठे फेकायला पाहिजे ते थ्रो कुठे फेकली आहे. 1 धाव कमी, पण विकेट दुसरं मिळालं असं शुभमची, पण त्याला हवी होती कॅप्टनची विकेट. तसं झालं नाही. 2 धाव आणखी मिळत आहेत. नमितचा खेळ विचार केला तो 44 वर. इज अनदर चान्स फॉर द इन दिस फर्स्ट डे ऑफ द टेनिस क्रिकेट लीगचा तिसरा अर्धशतक प्रेक्षकांना आमच्या पाहायला मिळेल काय? पहिलं ओमी, त्यानंतर त्याच मॅचमध्ये 25 चेंडूमध्ये तब्बल नाबाद 83. केतन महात्रे. केतन गेला, पण सांगितलं होतं केतन बिंदास निर्धास्त मी आहे, कॅप्टन आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. 63 बनल्या, 3 गडी बाद, 20 वर 3. त्यांना सावरलं शुभमाने कॅप्टनने 5व्या विकेटसाठी ही भागीदारी. ओ माय गॉड, हाफ सेंचुरी कशी थाटामाटामध्ये पूर्ण केले पहा मित्रांनो. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होऊ द्या नमित पाटीलच्या या हाफ सेंचुरीवर. तिसरा हा बॅटर ज्याने ठोकला. वेल डन यार, वेल डन नमित अशोक पाटील. चुंबन घेतलं कॅप्टन्स इनिंग. एका कॅप्टनच भयानक केलं. 3 षटकार आणले चंदन तलाव. त्याची धार आहे ना ती भोथट गेली मी म्हणेन. तब्बल या मध्ये 22 धावा. वेल डन यार. काम मात्र आता मजा येईल मॅचला. 68 बनल्यात. नाव लास्ट बॉल. नियर पाटील एक वेळ होते 20 वर 3. जेमतेम 55 जाईल, जेमतेम 50 जाईल, पण कॅप्टनला कर्णधारा साजेसा खेळ करताना संघाला टीमला पोहोचवला 69 वर. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. ओ माय गॉड, इज फॅब्युलस. हो हो हो, लॉंग लेगला क्लिअर करताना पहिली इनिंग एकदम राजासारखी फिनिश केली आहे. पहिल्या इनिंगला मात्र अंजाम देताना या षटकाराने मध्ये टीमला पोहोचवलं तब्बल 75 वर. 76 धावांचा अफलातून भागीदारी. जवळजवळ 55 धावांची. ग्रेट यार, ग्रेट बॅटिंग यार. दुसऱ्या इनिंग मध्ये आवाजामध्ये बदल होईल. याच गावची की भितेरी नवाज, जो कविता लिहितो, जो सूत्रसंचालन छान करतो आणि जो क्रिकेट अप्रतिम दर्जेदार खेळ आहे. पाहणार होता अयूब शेख, मुळगाव पंढरपूर, राहणार कासारवडवली, घोडबंदर मधला हा खेळाडू, जाबाज खेळाडू. ओम साई प्रोफेशनल स्टार मधून खेळत असताना आपण पाहतो बरीचशी मैदानं गाजवलेला हा खेळाडू आहे. कोलकात्यामध्ये पाहिला असेल 2022 मध्ये 6 चेंडू लगातार 6 षटकार ठोकणारा हा उत्तुंग भरारी घेणारा हा खेळाडू. मात्र गोलंदाज हेमंत पहिला चेंडू अवंतर धाव. दडपण, कारण की एक चांगला गोलंदाज जो आहे तो दडपणामध्ये येणं शक्य आहे, कारण की सामोरे जाणारा खेळाडू आहे म्हटलं तर अयूब शेख. नाव मोठं आहे. पाहूया पुढचा चेंडू. रिंगणाचं बंधन. पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कॅच की 1 बाउन्स इन हँड. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पहा. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता बराचसा लांब, जवळजवळ पाहिला तर 10-15 मीटरवर धावून चेंडूला केतनने अडवला आणि थ्रो करेपर्यंत अयूब 2 धावा काढतोय. संघाच्या खात्यामध्ये पोहोचल्या 3 धावा. 76 धावांचा आव्हान आहे. लक्ष जरूर महागड आहे, परंतु पिळवण्याची क्षमता देखील आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुरेख चेंडू
लॉंगलेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कदाचित सीमारेषा ओलांडेल. होय, ओलांडलेली आहे. धावसंख्या मिळाल्या 4, संघ पोहोचला 7 वर. पांडुरंग हरी. तसाच हा अय्यूब शेख पंढरपूरमधूनच जरूर बिलॉंग करतो. मूळगाव त्याचा आहे, परंतु मुंबईमधून आपल्या ठाण्यामधून घोडबंदरमधून जरूर खेळत असताना आपण नेहमीच पाहतो. तोच पुन्हा एकदा पाहूया. त्याच्यावर मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज. मोठा फटका, खणखणीत उत्तर दिलाय की कॅच इन हँड. ओ माय गॉड, मिस्टेक. मोठी चूक आहे ही. चूक अडचणीत आणू शकते. एक एक जीवनदान खूप महत्त्वाचं असतं आणि इथे जीवनदान कोणाला मिळालं? इथं अय्यूब शेखला. उंची जास्त होती, लांबी कमी होती, परंतु शतरक्षक लॉंग वर दूरवर असलेला शतरक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये पोहोचत असताना मात्र कुठेतरी अडखळला आणि मात्र जीवनदान मिळालं. अय्यूब शेखला धाव मिळाली. एक संघ पोहोचला 8 वर. 76 धावांचं लक्ष ठेवलेलं अप्रतिम दर्जेदार मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण पाहत असाल भारतभरात भ्रमण करणारे हे खेळाडू, गुणवंत खेळाडू आणि गुणवंत खेळाडूंची मांदी आली असणारे ह्या भूमिपुत्र मैदानावर कौतुक करावे लागेल NMTCA या संस्थेचं. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिडकावला चेंडूला. स्क्वेअर लेग रिजनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. होय, पहिला टप्प्यावर की षटकार होतोय तर सर जरूर उंच हात करतायत आणि म्हणतायत की 6 धावा मिळालेल्या आहेत. संघ पोहोचला 6 ने पुढे 14 वर. डीजे प्लीज. तर पहा, अप्रतिम खेळ चालू आहे. आपण पाहिला असेल पहिला फलंदाज जर ओपनिंगला आलेला ह्या पद्धतीची फलंदाजी केली तर 76 धावा सहजरित्या मिळवू शकतात. ही फली तोडणं जरुरीचं असेल. हे जरूर कानमंत्र दिले असेल साथीदाराने. पाहूया मिड विकेट रिजनमध्ये पुन्हा एकदा गेला येतो आणि मात्र गोलंदाज पुन्हा निघतोय. चांगला फटका, क्लासिकल ड्राईव्ह पाहिला असेल. नेत्र दीपक शॉट. पुन्हा एकदा खणखणीत जबाब देतोय गोलंदाजावर. चौकार. 4 धावाच्याने सैन्य संघ पोहोचला 4 ने पुढे 18 वर. डीजे प्लीज. राऊत हा फलंदाज आहे. हा देखील 50 झळकावणारा फलंदाज आहे. चांगला खेळ खेळत असतो. पाहूया नेत्र दीपक शॉट पाहिलाय. आता पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. चांगली डिलिव्हरी, गती पाहिला असेल सँडी सर. अप्रतिम योग्य नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली आणि जाळ्यात अडकवला. पहा, जितेशला विकेट मिळवतोय. पहिली फली बाद होतीये. धावसंख्या 18 वर अडकून पडली. डीजे प्लीज. मुंबईची शान आहे. भूमिपुत्र मैदान हे नवी मुंबईचं शान आहे आणि रायगड ही महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 वर पोहोचलेले आहेत. 76 धावांचं लक्ष ठेवलेलं आव्हान जरूर पेळवत असताना पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे हेमंतने. अय्यूब शेख अजूनही खेळतोय 7 धाव्यांवर. जितेश मात्र आपलं 10 धावांचं योगदान देऊन तंबूत परतलाय. त्याच्या जागेवर येतोय चंदन. अप्रतिम खेळाडू, दर्जेदार क्लासिकल हा खेळाडू आहे. अडकलेल्या मॅचला काढण्याची क्षमता असलेला हा चंदन जोवर पिचवर असतो, खेळत असतो, त्यावेळेस मात्र जरूर अशा पल्लवीत असतात. असा हा खेळाडू आहे. अप्रतिम खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे. नवी मुंबईमधून चांगला खेळ खेळलेला आहे. अखंड महाराष्ट्रात भ्रमण करत असताना त्याचा देखील नावाचा छाप आता आपल्याला पाहायला मिळते. असा हा खेळाडू आहे. परंतु नामवंत, गुणवंत असा प्रभावशाली असा खेळाडू जोपर्यंत अय्यूब शेख आहे तोपर्यंत संघ ट्रायडनला जरूर आशा पल्लवीत असते. राणा अंकल जरूर खुश असेल. परंतु पाहूया DR पाटील वॉरियर्स संघाचा हा
डावपेच आखताना दिसतोय. एक जबरदस्त खेळाडू वाकलन गावातनं बिलॉंग करतो, परंतु ह्या खेळाडूने मात्र अक्षरशः प्रेक्षकांची, कल्याण, डोंबिवली, रायगड, नवी मुंबई, ठाणे सगळ्यांचीच मनं जिंकल्यात असा हा गुणवंत खेळाडू देखील चांगलं शतरक्षण वगैरे सदवत असताना आपल्याला दिसतोय. केतन म्हात्रे फ्लाय स्लीप रिझनमध्ये आहे, माफ करा मिडऑन रिझनमध्ये आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय अभिषेक आशिष. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला अडवला जातोय, फेकला जातोय, तोवर धाव मिळते. एक संघ पोहोचतोय एकने पुढे 19 वर. धावफलक पुढे पोहोचवण्याचं काम करतायत. पहा डॉट चेंडू निघाले तर अवघड होऊ शकतं, परंतु त्या डॉट बॉलची जी कुठे खंत होऊ नये यासाठी हा डावपेच जरूर चांगला खेळत असताना दिसत आहेत अयूब शेख आणि त्याचा साथीदार चंदन. पाहूया चंदन पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतो. चंदनला आपला हा फ्लाय स्लीप रिझनमध्ये असलेल्या शतरक्षकाला जवळजवळ फर्स्ट स्लीपमध्ये आणलेला आहे आणि मात्र एक शॉर्ट फाईन लेगमध्ये थोडासा क्लोजवर आणला आहे असं शतरक्षण. आणि पाहत असाल ऑफ स्ट्राईकच्या दिशेने लॉंग ऑफ रिझनमध्ये आहे, त्याला थोडासा म्हणजे जवळजवळ 1 मीटर थोडासा दूर पोचवलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. फ्लिक केला आहे फक्त चेंडूला, माफ करा वाईड बॉलचा इशारा येतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, होऊ शकला नाही, परंतु चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा होता, त्यामुळे वाईड बॉल घोषित जरूर झालेला आहे. आणि दंडित करत असताना एक धाव अवंतर मिळाली. संघ पोहोचला 20 वर. भूमिपुत्र मैदानावर सुरू असलेला हा सामना आहे. डी.आर. पाटील विरुद्ध ट्रायडंट असा हा संघ खेळत असताना दिसतोय. पुन्हा एकदा फ्लिक केला आहे, चांगली शतरक्षण आणि मात्र काय तर इथे घातक होऊ शकलं ते धाव घेत असताना, परंतु पहा वाचलाय, बचावलाय आणि तो वर मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. संघ स्थिर आहे, स्तब्ध आहे 20 वर. हेमंत पहिलं षटक हाताळलं होतं, 18 धावा दिल्या होत्या. थोडंसं अवघड षटक होतं, मागडं समीकरण आहे 76 धावांचं, परंतु 76 धावामध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आशिषला चांगली गोलंदाजी करतोय, धूर्त गोलंदाजी म्हणू शकतोय. पाहूया पहिला चेंडू हाताळलेला आहे, दुसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज आशिष. चांगला फटका, गॅप शोधली आहे. केतनच्या वरनं ठोकलेला हा चौकार आहे आणि या चौकारावर धावा मिळतात 4. संघ पोहोचतोय 4 ने पुढे 24 वर. डीजे प्लीज. पाहूया पुढचा चेंडू. षटकातील हा तिसरा चेंडू असेल. घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज, खेळण्यासाठी तयार चंदन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, भेटकावला. पुन्हा सुरेख सूर मारली होती, परंतु चेंडू अडवू शकला नाही. चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचतायत 28 वर. डीजे प्लीज. तलेवडीकडनं बिलॉंग करणारा हा आशिष गोलंदाजी करतोय, परंतु पाहिलं सर चंदनला अप्रतिम फटकेबाज टोळवतोय फटके. ग्राउंड लेवलमध्ये हा खेळत असताना दिसतोय. ह्याला नेहमीच म्हटलं डाऊन टू अर्थ असा हा खेळाडू आहे आणि अग्रेसिव्ह देखील तितकाच आहे, परंतु मॅच जिंकण्यासाठी अग्रेसिव्हपणा दाखवत असतो नेहमीच. पाहूया पुढचा चेंडू. जोराचा फटका आहे, प्रहार जरूर मोठा आहे. षटकार की काय होय, सीमा रेषा पार षटकार. डीजे प्लीज. पाटील असेल, यतीन भोईर असेल, रवी म्हात्रे, हे 4 नेते जे आहेत हे 4 स्तंभ आहेत या मालिकेसाठी. खरं तर खूप योगदान आहे या 4 जोडीदारांचं, चौघांचं देखील. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज करतोय, गोलंदाजी अभि आणि मात्र त्याच्यावर चंदन खेळत असताना दिसतोय. अप्रतिम फटकेबाजी होती आहे चंदन आणि अयूबकडनं. तर पाहूया पुन्हा एकदा एका हाताने किल्ला लढवतो असताना दिसतोय. इथे मात्र
चंदन कॅच की काय होय मॅच बनू शकली असती, परंतु पहा कारण की हा जर गडी बाद झाला असता मागच्या सामन्यामध्ये या गड्याने मात्र दाखवून दिलं होतं की आपल्या संघाला पुढे पोहोचवण्यासाठी चांगले खेळ खेळावा लागेल आणि तो चांगला खेळ खेळला होता. ह्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ खेळत असताना जर हा गडी बाद झाला असता तर कुठेतरी आमरीतुरी झाली असती, चरा ओढ झाली असती. परंतु पहा तर इथे जरूर जीवनदान मिळालं आहे, डॉट बॉल मिळाला, परंतु 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या होत्या 34. डीजे प्लीज. जोडी अखंड जगभरात फेमस आहे आणि अशा जोड्या ज्या आहेत आपण पाहत असाल तर नवी मुंबईमधून देखील बिलॉंग करत असतात. परंतु हे 4 स्तंभ जे आहेत या मालिकेसाठी, या मालिकेच्या 4 स्तंभांना अनुप पाटील असेल, भूषण पाटील असेल, यतीन भोईर असेल, रवी मात्रे यांना सल्यूट करतोय. कारण की ही जी शृंखला ठेवलेली मालिका ठेवली अप्रतिम, कारण की खेळाचा दर्जा वाढवणारी मालिका आहे. या मालिकेमध्ये कोण खेळतोय तर आता पाहत असाल एका बाजूला केतन ज्याने बरेचसे विक्रम केलेले आहेत, अखंड नवी मुंबईचं नाव रोशन, कल्याण डोंबिवलीचं नाव रोशन केलेलं, महाराष्ट्राचं नाव रोशन केलं आहे. तर एका बाजूला पंढरपूरमधला मूळ गावचा परंतु घोडबंदर मध्ये कासारवाडीचा राहणारा अयूब शेख दिसतोय, तो देखील तितका त्याच तरीचा हा खेळाडू आहे. याने देखील क्रिकेटची सेवा केलेली आहे. अर्धशतक झळकवल्यानंतर खेळपट्टीवर हा चुंबन घेणारा, पाया पडणारा हा डाऊन टू अर्थ खेळाडू अयूब शेख. पाहूया पुढचा चेंडू, मोठा फटका पहा, डाऊन टू अर्थ हा खेळाडू मात्र आठवण करून देतोय टेनिस क्रिकेट जगतातील रोहित शर्माची हिटमॅन सारखा हा फटका षटकार ठोकून मात्र धावसंख्या 6 ने पुढे पोहोचवतोय 40 वर. डीजे प्लीज. तर कौतुक करावे लागतील अयूब शेखचे, कारण की चांगली फटकेबाजी होते, या भूमिपुत्र गाजवताना दिसतोय. त्याचवर मात्र गोलंदाजी पुन्हा एकदा येतोय मोहनराव. सोला एक शॉट, कडक हेलिकॉप्टर, अप्रतिम दर्जेदार काऊ कॉर्नरच्या डोक्यावर पार षटकार. डीजे प्लीज. कौतुक करेनच, कारण की आदेश चांगले गाणं वाजवतोय, परंतु संतोष नाणेकर, गौरव सावंत यांचं देखील कौतुक करावं लागतील. लाईव्ह प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतं. माझ्या महिला भगिनी माझ्या आई बहिणी आहेत, ह्या देखील ह्या मॅचचा सामना आनंद लुटत असतात. पाहिलं तर 40+ स्वास्थ्य शरीर आयुष्यमान ह्याच्यातल्या भगिनी असतील, माझ्या आई बहिणी आहेत, ह्या देखील घर बसल्या मॅच बघत आहेत असे माहिती देखील आम्हाला मिळते. लाईव्ह प्रेक्षकांचं देखील कौतुक करावे लागतील. चला चेक योगेश पाटील आमचे मित्र आहेत बोनकोडे गावचे, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. योगेश आपलं सहर्ष स्वागत आहे. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, हा थांबणारा नाहीये, हात सुटला, एकदम सुसाट सुटला षटकार. धावसंख्या 6, संघ पोहोचतोय 6 ने पुढे 52 वर. अप्रतिम फटकेबाज. त्याचबरोबर रोनक नाईक जे योगेश पाटील यांच्या समेत आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं सहर्षाचं स्वागत आहे. NMTCA या 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचा पारितोषिक असेल आयुबसाठी. ही संधी आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका केलाय, स्ट्रेट खेळलाय, परंतु एक धाव जरूर मिळाली आहे. आयुब खेळतोय वैयक्तिक धाव किती
तीन चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेल्या आहेत. 3,000 रुपयाचा पारितोषिक मिळालेला आहे. आयुब शेठसाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत मित्रांनो. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ इथे. सुरेख फटका घुसलाय आणि घुसून मारलाय चंदनने. पुन्हा एकदा षटकार. आयुब खेळतोय 8 चेंडूवर 27 धावांवर, तर 6 वर खेळतोय 20 वर खेळतोय 6 चेंडूमध्ये चंदन. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ. 76 धावांचं लक्ष ठेवलं आहे. मात्र फक्त आणि फक्त धावांची ही लूट करत असताना दिसत आहेत. पाहूया, डॉट चेंडू मिळालेला आहे आणि या डॉट बॉलवर मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59 वर पोहोचलेली आहे. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ होत चालले आहे. NMTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खरं तर कौतुक करावे लागतील. हा जो मंच दिसतो आपल्याला, या वेटा अंकल आहेत आमच्या कोपरखेडणे गावचे, यांनी देखील चांगलं हा मंच सजवलेला आहे. त्यांचं देखील कौतुक करावे लागतील. ज्या ज्या व्यक्तींनी ह्या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणातनं पुन्हा एकदा धन्यवाद बोलतोय. कोपरखेडणा 11 असेल, स्पॉट बॉयज असेल, यांची ही मेहनत जवळजवळ 10 ते 15 दिवस. मग अशीच माहिती मिळाली की ह्या लोकांनी जास्त सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत देखील जितकं बोलावं तितकं कमी आहे. हा मैदान जर पाहिला असेल, पावसाळ्यानंतर इथे ग्रास आला होता, परंतु तो ग्रास पूर्णच्या पूर्ण एकदम गलेच्यासारखं केलं आहे, म्हणजे चांगलं केलेलं आहे. सुपीक मैदान जरूर बनवून दिलेलं आहे खेळाडूसाठी, कारण की भारतभरातून येणारे हे खेळाडू आहेत आणि या खेळाडूंना नवी मुंबईची शान म्हणून संबोधलं जातं भूमिपुत्र मैदान. ते भूमिपुत्र मैदान सज्ज होण्यासाठी खरं तर कोपरखेडणेवासियांनी देखील तितकाच प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. लढतीकडे पुन्हा एकदा वळूया. सुरू असलेल्या सामन्यामध्ये 76 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. DR पाटील वॉरियर्स विरुद्ध खेळत असताना दिसतो ट्रायडन नवी मुंबई. अप्रतिम खेळ आहे आणि अप्रतिम खेळामध्ये मात्र हे आयुब शेख आणि त्याच्यासोबत साथीदार चंदन हे दोघे जण खेळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी करतात. 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज कोण येतोय तर बराचसा अनुभव, दांडगा अनुभव आहे. केतन हा खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. ह्या खेळाडूने जर हा षटक हाताळताना जर चांगली गोलंदाजी केली, विकेट पटकावले कदाचित, तर दडपण येऊ शकतोय. पाहूया पुन्हा एकदा. 12 चेंडू 17 धावा. मोठा फटका, मोठा फटका आणि स्ट्रेट हिटवर उंच पुरा बांधा असलेला हा फलंदाज आयुब खेचतोय षटकार. धाव संख्या 6 ने पुढे पोहोचते पार 65 वर. मच ज्याप्रमाणे हे घाम गाळतायत ना उन्हामध्ये फलंदाज शतरक्षक, त्याचप्रमाणे पंचांचं कौतुक करावे लागतील. सुरेख फटका, टकावाच. पुन्हा एकदा षटकार. उत्तुंग षटकारावर संघ पोहोचतोय 6 ने पार. एक साठी तयार होतोय. पाहूया पुढचा चेंडू.
चांगला चेंडू आहे डॉट बॉल बिंदी गेन. आता हा चेंडू जर एखादा डॉट निघाला किंवा विकेट आला तर कुठेतरी अजूनही येणारा षटक खेळावा लागेल आणि तो षटक खेळत असताना डावपेच जर आखला तर अवघड होऊ शकतंय. जर तरचा सामना असतो, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. अजूनही चेंडू बाकी, याचा धाव काढावी लागते 4. मोठा फटका आलाय. चौकार होतोय की चेंडूला अडवला जातोय? हो, चेंडूला अडवला जातोय, परंतु धाव 1 मिळेल. संघ पोचेल त्या अगोदर मात्र आणखीन एक सोरटी रन काढली आहे पहा. भूक आहे या खेळाडूंना. 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावाच्या साहाय्याने संघ पोचला 74 वर. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, आश्चर्य मानू शकत नाही, पण चमत्कार देखील होत असताना पाहिलेला आहे. गुणवंत गोलंदाज आला, डावपे चांगला क्लास आपला चांगला रचला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, डॉट चेंडू काढले किंवा विकेट घेतले तर मात्र सामना बरोबरीला किंवा पुढे जिंकू देखील शकतात. परंतु कोण जिंकेल ते येणारा काळ ठरवेल. पाहूया शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 2 धावा आयुब खेळतोय एका बाजूला चंदन खेळतोय. अप्रतिम दर्जेदार मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण पाहत असाल जे खेळाडू गुणवंत खेळाडू आयकॉन खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत, त्यांची पारी जी पाहिली असेल आजच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जेदार खेळ आहे, चांगलं आहे. इथे मात्र केतनकडे पाहिलं तर थोडीशी स्माईल आहे चेहऱ्यावर. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, चुकीला माफी अजिबात नाही. क्रिकेटमध्ये तर अजिबात नाही. षटकार ठोकून मात्र संघाला विजय मोहर उमटून देतो आयुब शेखची पारी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजायला हव्यात. 50 कंप्लीट नाही केल्या, 46 केल्या, परंतु अप्रतिम. नॉट आउट 46. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डिक्लेअर करायचा आहे. गुपेश, चला मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार डिक्लेअर करा. उमेश, आपण जर पाहिलं असेल तर आजच्या दिवसात बरेचसे खेळाडू चांगले खेळत आहेत.